मित्रांनो नमस्कार. तुम्ही टायटल आणि थंबनेल हे पाहून व्हिडिओपर्यंत आलेला आहेत याची मला 100% खात्री आहे. मित्रांनो, आपण सकाळपासून एक न्यूज पूर्णपणेच म्हणजे अगदी मेनस्ट्रीम मीडियापासून ते आपल्या यूट्यूबर्स लोकांपर्यंत सगळ्यांनी ती न्यूज चालवली. हॉट टॉपिक आहे म्हणून अनेकांनी त्याच्यावरती व्हिडिओसुद्धा बनवले. खरं तर ही न्यूज आम्हाला सकाळीच समजली, पण पूर्णपणे त्याची शहानिशा केल्याशिवाय किंवा त्याच्याबद्दल बरोबर काय चूक काय हे गोष्टी समजल्याशिवाय यावरती बोलणं थोडं चुकीचं वाटतं. अनेकांनी त्यांच्या त्यांच्या परीने प्रयत्न केले, पण मी वेळ घेतला आणि नेहमीप्रमाणेच विचार करून बोलण्याची ही वेळ आहे असं मी समजलो. प्रथम तर आपल्या सर्वांना माहितीच आहे हा विषय काय झालेला आहे. रणजित सर निंबाळकर यांच्यावरती झालेला हल्ला आणि एकूणच जी काही परिस्थिती तयार झाली ते आपण सगळं अनेकांच्या अगदी ABP माझा असेल, साम TV असेल, या TV9 मराठी असेल यांसारख्या मोठ्या न्यूज चॅनेलवाल्यांनी सुद्धा ही न्यूज चालवली. खरं तर काय झालं, कशामुळं झालं, त्याची कारणं काय, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय, इथपर्यंत हे प्रकरण का गेलं, याची शहानिशा करणं किंवा याच्याबद्दल बोलणं इतपत मी म्हणतो कुठल्याच यूट्यूबरची पात्रता नाही आणि त्यांनी त्या भानगडीत पडूही नये, माझी स्पष्ट मत आहे. कारण तो त्यांचा वैयक्तिक त्यांचा ज्या पद्धतीने म्हणतो आपण की बाहेर कोणी त्यात इन्व्हॉल्व नसावं असा त्यांचा तो व्यवहार होता. त्या व्यवहारामधून त्यांची जे काय झालं असेल ते त्यांना माहिती. पण अनेक जण रणजित सर निंबाळकर यांच्याविषयी रिस्पेक्टली बोलतायत. अनेक जण निंबाळकर सरांची प्रकृती चांगली व्हावी अशी परमेश्वराकडं महादेवाचरणी दुआ करतायत. आणि शेवटी कसं असतं माहिती आहे का, लोकांची प्रार्थनासुद्धा फळाला येत असते. आपण केलेली चांगली कर्म, चांगली जोडलेली लोकांच्या मनात असलेलं आपलं स्थान, या सगळ्या गोष्टी कुठेतरी तुमच्या अशा वेळी तुमच्या फळाला येत असतात. खरं तर रणजित सर निंबाळकरांवरती जो काही हल्ला झाला त्याचा क्रम, तो कसा झाला, कोणी केला, कशामुळे झाला, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी मी सांगणार नाही. पण मी बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जेव्हापासून व्हिडिओ बनवायला लागलो, जसं पुढे जायला लागलो, मला बऱ्याच गोष्टी समजायला लागल्या की आपण करतोय ते खरंच बरोबर आहे का, आपण बोलतोय ते खरंच व्यवस्थित बोलतोय का, आपली बोलण्याची पद्धत जरी व्यवस्थित असली तर ती ऐकणाऱ्याची मनस्थिती कशी आहे यावरती ते डिपेंड असतं. म्हणून मी काही वेळ गेल्यानंतर मी माझ्या कॉन्टेंटमध्ये थोडासा चेंजेस केला. पण तरीही मला असंच वाटत होतं की आपण करतोय ते चुकीचं करतोय. आणि हे माझं वैयक्तिक मत आहे. बाकीच्यांना पटो अगर न पटो हा त्यांचा भाग. पण हा हल्ला का झाला किंवा कशामुळे झाला हे मी सांगणार नाही. पण मी याचे साईड इफेक्ट्स तुम्हाला नक्की सांगणार आहे. ह्या गोष्टी बैलगाडा शर्यत क्षेत्रात घडायला कधीपासून आणि कुठून लागल्या, जेव्हापासून यूट्यूबर्स लोकांनी याच्यामध्ये इंटरफायर करण्याचा प्रयत्न केला. बंदीच्या काळा अगोदर आपली बैलगाडा शर्यतीची परंपरा खूप जुनी आहे. बंदी जी उठली त्याच्यानंतर जे यूट्यूबर्स लोकांनी याच्यामध्ये स्वतःची पोळी भाजण्यासाठी, आर्थिक पोळी भाजण्यासाठी त्यांनी अनेकांच्या इमोशन्सची खेळलं. त्यात मी पण होतो काही वेळ. त्याच्यानंतर मला समजलं हे चुकीचं आहे. मी याच्यातून अलगद बाहेर पडलो. किती जरी हॉट टॉपिक असला तरी त्याच्यावरती विचार करून बोलायचं हा माझाच एक निर्णय घेतला. पण आत्ता जे मुलाखतकार झालेत ना, स्वतःला निखिल वागळे समजतात यूट्यूब क्षेत्रातले, ह्यांनी प्रत्येक गोष्टीची मुलाखत घ्याचाल तुम्ही. असं झालं मुलाखत, तसं झालं मुलाखत, कशामुळं झालं मुलाखत, द्या बाईट्स. मग तेच असे तुम्ही काय मीडियावाले आहात का? हे काय पॉलिटिक्स चाललं आहे का? पॉलिटिक्समध्ये त्यांना ॲथॉरिटी असते. विरोधी पक्षाबद्दल तुम्ही काहीही बोला. इथं तसं काही नाही. इथं दुश्मनी तयार होते त्या गोष्टींची. तुम्ही जे बाईट्स घेता, देता, जे बोलता, वाईच काय झालं की घे मुलाखत, वाईच काय झालं की घे मुलाखत. अरे मुलाखत जरी घेतली तर ती 1, 2, 3 मिनिटाची असावी, त्यातले 5 मिनिटाची असावी.
तुम्ही तुमचा वॉच टाईम वाढण्यासाठी, तुमच्या ॲड्समधून तुम्हाला मिळणारी मानधन वाढण्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीला फिरवून तेच विचारत असता आणि कुठेतरी चुकून त्याच्याकडून एक शब्द जातो आणि त्याचा विपर्यास असा सगळा होतो. तुम्ही होता तरी हे क्षेत्र चालूच आहे आणि तुम्ही नव्हता तरीसुद्धा त्यावेळीसुद्धा क्षेत्र हे चालू होतं, किंबहुना याच्यापेक्षा व्यवस्थित चालू होतं. आज सोशल मीडियाचा जमाना आहे. जो तो आपल्याला हवा तसा व्यक्त होतोय. याचा जो काय म्हणजे याच्यावरती परिणाम झाला आहे तो खूप वेगळा झालेला आहे आणि हा परिणाम, याचे साईड इफेक्ट्स आपण आता पाहतोय. हे खूप वेगळं, कारण यात ज्या दोन व्यक्तींची नावं येतात ना, ते अत्यंत संयमी, शांत, विचारशील, अभ्यासू आणि हुशार माणसे. जर यांच्या बाबतीत ह्या गोष्टी जर घडत असतील तर बाकीच्यांबाबतीत काय घडेल याचा अंदाजसुद्धा आपण लावणार नाही. व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं होतं, ते मी तुम्हाला सांगितलं. रणजित सर निंबाळकर यांच्याविषयी कोणीही अफवा पसरवू नका. काही लोकांनी स्टेटस ठेवलेत, त्यांना माझी नम्र विनंती आहे की कुठलीही माहिती नसताना किंवा कुठलंही अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत जर येत नसेल तर असल्या अर्ध्या हळकुडाने पिवळं होणं सोडून द्या. रणजित सर निंबाळकर यांच्यावरती ऑपरेशन त्यांचं झालेलं आहे आणि ऑपरेशन झाल्यानंतर 24 तास, एक दिवस तरी ती व्यक्ती कोमात असते किंवा एकूणच त्या सगळ्या गोष्टींच्या ती तंद्रीत असते. त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टींची हालचाल वगैरे ह्या गोष्टी होत नसतात. याचा काहीतरी चुकीचा अर्थ लावू नका. रणजित सर निंबाळकर हे बैलगाडा क्षेत्रात जरी आत्ता आलेले असले तरी त्यांचा व्याप खूप मोठा आहे. त्यांच्या अकॅडमीज आहेत ज्ञानसंवर्धनेसारख्या, जिथं खूप मुलं शिकतात त्यांच्या हाताखाली. त्याच्यामुळं प्रत्येकाची प्रार्थना ही सरांना बरं व्हावं याचसाठी असेल. अजून एक विनंती, कोणीही कुठल्याही यूट्यूबर्सने या काळात कोणाच्याही मुलाखती घेऊ नका. तुमच्या पाया पडून सांगतो की हे सगळं जरी घडलं तरी केंद्रस्थानी आपणच राहतोय. तुम्ही जरा कमेंट्स लोकांच्या चेक करा. विशिष्ट मुलाखतकारांना लोक ट्रोल करतायत किंवा त्यांच्याविषयी बोलतायत. त्याच्यामुळं तुम्ही जरूर पैसे कमवा. पैसे कमवण्यासाठी खूप चांगलं साधन यूट्यूब आहे, परंतु त्याच्यामध्ये लिमिटेशन ठेवा. कारण माझं वैयक्तिक सांगतो, मला पहिल्या महिन्याला 2-3 महिन्याचं पेमेंट यायचं, पण ते विषय मी तसे हाताळत होतो. आता गेले 5-6 महिने झालं मला पेमेंटही आलं नाही आणि मी त्या भानगडीतही पडलो नाही. जे आपल्याला जमतं, जे आपल्याला वाटतं तेच बोलायचं, बाकी कुठल्याही गोष्टींना थारा द्यायचा नाही. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल तर तुमच्या मनापासून आभार. जय हिंद आणि जय महाराष्ट्र. आणि रणजित निंबाळकर सर लवकर बरे व्हावेत हीच मी पण ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.